कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया। जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया। तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया। अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तुची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार मंडळी, मी हरिभक्तिपरायण मयुरेश माधव केळकर आपणा सर्वांचं प्रभाते मनी रामचिंतित जावा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात पुनश्च एकदा स्वागत करतो। आज कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण आजचा दिनविशेष जाणून घेऊया। आज रविवार दिनांक 14 फेब्रुवारी 2016, आजची तिथी सप्तमी असेल। आजचे नक्षत्र भरणी। आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत असणार आहे। आजचा योग शुक्ल, आजचे करण गरज। आजचा दिवस संपूर्ण हा शुभ कार्यासाठी शुभ दिवस आहे, त्यामुळे या संपूर्ण दिवसात तुम्ही कोणतेही चांगले शुभ कार्य आपण करू शकता। ही पंचांगाच्या कडून मी आपल्याला ही विनंती करतोय, पंचांगाच्या दृष्टीने जास्तीत जास्त वागण्याचा प्रयत्न करा। असा झाला आजचा हा दिनविशेष। आता आपण पुढे मनाच्या श्लोकातील 13व्या श्लोकाकडे आपण वळतोय। काय म्हणतात बघूया आज समर्थ। मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले। म्हणोनी कुडी वासना सांडिवेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी। जय जय रघुवीर समर्थ। मंडळी, एकंदरीतच आपण पहिल्या श्लोकापासून आज 13वा श्लोक आलाय। काय योगायोग आहे बघा की आज रावण दहनाच्या आपण रामायणाकडल्या विषयाकडे जाणार आहोत आणि आजचा श्लोकही बघा काय जोडून आला की मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले। काय रावणाला मिळालं बघा, इतकी सगळी ती सोन्याची लंका, अमुक आहे तमुक आहे, पुष्पक विमान आहे, सगळं जे मिळवलेलं होतं स्वतःच होतं का हो? रावण तसा जर बघायला गेलं तर वेदशास्त्र संपन्न आणि सगळ्या विद्या त्याला येत असतानाही असा हा का रावण वागत होता? शेवटी दुर्दैव म्हणायचं। एखाद्या माणसाला सगळ्या गोष्टी येत असतात, अगदी सगळं शिक्षण झालेलं असतं, पण इतकं सगळं झाल्यावर सांगायचं की पण आला की विषय संपला। काय असतं, एखादं तरी व्यसन असतंच। काय उपयोगाचे सांगा अशा या विद्या? तेच तर समर्थ आपल्याला सांगतायत की इतका जर रावण शिकलेला होता तर अशी वेळ काय यावी शेवटी? मना सांगपा रावणा काय झाले। लोकांकडे नुसतं धन भरपूर असतं पण द्यायची दानत कधीच नसते।
तुकाराम बुवानं जी मागणं मागितलं शेवटी की हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हे तुकाराम महाराजांनी मागणं मागितलं, पण आपलं मागणं काय असतं? हेची दान देगा देवा, पुढल्या वर्षी पगार 50,000 व्हावा. हे आपलं मागणं. पण ह्या संतांचं जर मागणं बघायला गेले तर काय सांगतात बघा. तसं आपल्याकडे जर असलं भरपूर तर ती देण्याची दानत तर पाहिजे. तसं रावणाचं होतं भरपूर, पण द्यायची दानत बिलकुल नाही. एखादा माणूस चांगलं वैदिक असतो, शिकलेला असतो, पण त्यांनी जर विद्यार्थीच तयार केले नाहीत तर पुढे गुरुजी किंवा भटजी हे कसे निर्माण व्हायचे. त्यामुळे प्रत्येकाकडे जे काय असतं ते आपण जास्तीत जास्त लोकांना देण्याचा प्रयत्न करावा. दानशूरता पाहिजे, नाहीतर काय उपयोग आहे त्या सगळ्या संपत्तीचा. असाच एक मोठा सावकार होता, भरपूर पैसा जमवलेला होता आणि त्याचा हाच छंद होता की पैसा आला की त्याचं सोनं घ्यायचं. बघा, पैसा आला की सोनं घ्यायचं. असं भरपूर सोनं जमलं आणि वयस्कर झाला थोडा, आणि त्या सोन्याचे त्यांनी 5 मोठे मोठे असे गोळे तयार केले आणि ते तिजोरीमध्ये ठेवले. तिजोरीत ठेवले आणि त्याचा रोजचा छंद हा होता की ते तिजोरी उघडायची, त्या तिजोरी समोर बसायचं आणि ते रोज सोन्याचे गोळे बघत बसायचं. बस एवढाच त्याचा छंद. आणि सगळे आता नातवंड मुलं एक एक जशी मोठी होत आहेत तसे ते प्रत्येक जण त्या आजोबांना सांगायला लागले, आजोबा एवढं सगळं आपल्याकडे असताना आपण का असे जगतोय? आता आम्हाला ते सोनं वापरायची परवानगी द्या बघू. पण आजोबा एक नाही की दोन नाही, परत शेवटी नातवांनी हट्ट केला. म्हणाले, आता आजोबा हे सगळं जाऊ द्या, पण आम्हाला द्या ते वापरायची संधी. ठीक आहे म्हणाले. आणि त्यातलं सोन्याचा एक गोळा तो नातू घेऊन गेला आणि काय बघा, सोनाराकडे नेलं आणि सोनाराने सांगितलं, हे सगळं सोनं खोटं आहे. काय त्या म्हाताऱ्याची अवस्था झाली असेल शेठजीची बघा, विचार करा. आपल्या जर असं कोणी सांगितलं की हे सगळे दागिने तुमचे खोटे आहेत, आपली काय अवस्था होईल? तीच त्या शेठजीची झाली. म्हणाले, हे सगळे सोनं सगळं खोटं आहे म्हणाले. शेठजी म्हणाले, तो आपला तिजोरी साफ करणारा याचा अर्थ स्वच्छता करणारा कोण नोकर आहे त्याला बोलवा बघू. त्या नोकराला बोलवलं. काय रे म्हणाले, हे सांगते 5 गोळे खोटे आहेत, तू सोनं चोरलंस का, काय केलंस का? त्यांनी मागचा पुढचा विचार न करता सुंदर उत्तर दिलं, हो. हो म्हटल्याबरोबर तो शेठजी तापला. असं का केलंस पण तू? म्हणाले, तो नोकर सांगतोय, शेठजी अहो म्हणाले, हे इतकं सोनं इथे होतं, याचा वापर कोणीच करत नव्हतं, तर मी असं विचार केला, हे सोनं विकावं आणि कुठल्या तरी ज्या संस्था आहेत, चांगल्या संस्था काम करतायत, त्यांना मी पैसे हे दान केले. आणि हे कोणाच्या नावाने केले? तर तुमच्याच नावाने केले. बाबा माझ्या नावाने केले असं काही नाही, तुमच्याच नावाने हे सगळं केलेलं आहे. असं म्हणता क्षणी शेठजीचा पुढला प्रश्न असा होता की म्हणाला, अरे मूर्खा, हे सगळं जर केलंयस तर मग हे 5 गोळे इथे खोटे कशासाठी ठेवलेस? नोकर म्हणाला, हे तुमच्यासाठी ठेवले, कारण तुमचा छंद आहे, कुठले तरी 5 पिवळे गोळे दिसले पाहिजे म्हणून हे तुमच्यासाठी ठेवले. तसं आपल्याकडे असतं भरपूर, पण द्यायची दानत आली. आता जर कोणी 100 रुपये मागितले आपल्याकडे, आहेत का हो? देतो ना. कोणाकडे? ह्यांच्याकडे. अरे ह्यांच्या खिशातले पैसे तू काढून देणार, मग तू कधी उपयोगाला येणार? तेच तर समर्थ सांगतायत की मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्व बुडाले. सर्व राज्य बुडून गेलं, काय फायदा झाला त्याचा? शेवटी विभीषणच राज्यावर बसला ना. आणि म्हणून कुडी वासना सांडी वेगी. कुडी म्हणजे दुष्ट वासना. दुष्ट वासना ठेवली, त्यामुळे हे रावणावर वेळ आली. चांगली जर वासना असती तर काय आता युद्ध झालंच नसतं, हे हा सगळं रामायण हे घडलंच नसतं. म्हणून समर्थ सांगतायत की बळे लागला काळ हा पाठी लागे.
की जशी जर तुम्ही दुष्ट वासना ठेवलीत ना, तर हा काळ जो आहे, काळ म्हणजे यम, मृत्यू, हा तुमच्या दारात येऊन उभा राहील सारखा. याला घेऊन जायचंय लगेच. कारण दुष्ट वासना घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. समर्थांचाच अभंग आहे की एक एक आपली मिनिटं मागे जात आहेत. लोकांना असं वाटतंय आपलं वय वाढतंय, तर नाही, तर वय कमी होतंय आपलं. रोजचा दिवस हा आपल्यासाठी वाढदिवसच आहे. प्रत्येकाने याचा विचार करा. कारण रोज आपल्याला सकाळी ज्या अर्थी जाग येते, परमेश्वर आपल्याला उठवतोय, त्या अर्थी रोजचा दिवस हा वाढदिवसच आहे. एक दिवस आपण वाढदिवस साजरा करतो आणि बाकीच्या दिवसांचं परमेश्वर उठवतोय आपल्याला, याचा अर्थ वाढदिवसच आहे. त्यामुळे ते परमेश्वर उठवतोय कशामुळे, तर कुठे ना कुठेतरी आपली पुण्याई आहे शिल्लक. नाहीतर काही मुलं अगदी जन्मताच मरतात, काही येतात ती अगदी लुडी पांगळी जन्माला येतात, अमुक तमुक अशा विविध कारणास्तव येतात. काय, तर प्रत्येकाने पाप पुण्य जे आहे ह्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. जर आपल्याला पाय दुखतोय, आपल्याला कळा येत आहेत, आपल्या शरीराला जर दुखणं होतंय, तर जिथे व्यवस्था केलेली आहे की इथे पाय लागल्यावर लगेच दुखायला लागतंय, तर असा विचार करा, हा माणूस गेल्यानंतर, आत्मा गेल्यानंतर यमदूत येत नसतील का हो? ही सुद्धा वरती व्यवस्था आहेच. यम ही एक व्यवस्था आहे वरची. पुराणांमध्ये त्याचा उल्लेख जरा जास्ती प्रमाणात झाला असेल रंगवण्याच्या दृष्टीने, पण आहे हे टाळता येणार नाही आपल्याला. म्हणून तर समर्थ सांगतायत, बाबांनो, बळे लागला काळ हा पाठी लागेल. की हा काळ जो आहे पाठी लागेल, नाहीतर म्हणून तर रामकारे म्हणाना, राम म्हणा, नाहीतर लोकांना राम म्हणायची वेळ येईल. पण लोक जेव्हा राम म्हणतात ना, तेव्हा हा म्हणतो काय हो, तिरडीला बांधलेला असतो. बघा, प्रत्येकाने याचं निरीक्षण करा. तिरडीला जेव्हा ते प्रेत बांधलेलं असतं ना, बाकी म्हणत असतात राम 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 राम, पण हा मान हलवत असतो, अशी म्हणणार नाही. तसं अगदी शेवटच्या घटकेपर्यंत तरी नको, पण म्हणा तर राम राम. आत्तापासून म्हणाल तेव्हा पुढला आपला जन्म जो कुठला येईल त्याच्यासाठी आपल्याला हा फायदा आहे. म्हणून नामस्मरे निरंतर, तेच जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर नामस्मरणे नासती. की नुसतं नामस्मरण जर घेतलं तर सगळ्या महापातकांचा नाश होतो. विचार करा, या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करा की नामस्मरणाचा फायदा किती आहे, उपासनेचा फायदा किती आहे. त्यामुळे आजच्या श्लोकाचा अर्थच हा आहे, साधा सोपा अर्थ आहे की इतकं रावणाकडे राज्य असताना काय उपयोग झाला. तेच तर आपल्याला या रामायणातल्या पुढल्या चरित्र भागाकडे आपण आता वळतोय. काल इंद्रजिताने जे ब्रह्मास्त्र सोडलं, तो लक्ष्मण मूर्छा येऊन पडला, संजीवनी आणली, परत लक्ष्मण जागा झालाय. आता दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडणार त्याआधी यांना बातमी अशी समजली की हा इंद्रजित युद्धाच्या आदल्या दिवशी रात्री एक यज्ञ करतो आपला विजय होण्याच्या दृष्टीने. आणि हा यज्ञ आता मोडून काढायला पाहिजे म्हणून मारुतीरायांची योजना केली. बघा, सगळीकडे बाकी वानरगण कोणी पराक्रमी नव्हते असं नाही, पण जिथे जास्ती आवश्यकता आहे तिथे मारुतीरायांचंच नाव येतंय प्रत्येक वेळेला. मारुतीरायांची योजना केली, मारुतीराय गेले आणि इंद्रजित तर बसलाच होता यज्ञाला, आणि यज्ञ त्यांनी मोडून काढला, सगळा उद्ध्वस्त केला आणि परत आले प्रभूंकडे. आणि पुढे काय हो, दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. इंद्रजित मारला गेला आणि लक्ष्मणाचा महापराक्रम. एक तर कालचा राग होता सगळा की याने मला मारायचा प्रयत्न केला, त्यामुळे त्या एका आवेशाने लक्ष्मण तसाच सचोटीने उभा राहिला आणि दुसऱ्या दिवशी त्या इंद्रजिताचा पराभव करून त्याचा वध केला. आता काय करावं, काय करावं हा प्रश्न पडला. म्हणून रावणाने लगेच त्याचा भाऊ कुंभकर्ण, हा सगळ्यांना माहितीच आहे, रावण पण माहितीच आहे, पण कुंभकर्ण जास्ती माहिती आहे. का? कारण झोप, जो माणसाचा आळस, त्याच्यामुळे येणारी झोप ही कशामुळे येते जास्ती? कुंभकर्ण
असा उल्लेख आहे ग्रंथांमधला की 6 महिने झोपून राहायचा. 6 महिने झोप झाली काय? आपल्याला आपण सकाळी 9 वाजेपर्यंत जरी झोपलो कोणी तरी लगेच घरातली माणसं म्हणतात की नाही उठ, काय कुंभकर्णासारखा झोपतोयस. तसा हा कुंभकर्ण 6 महिने झोपायचा. झोप लागायची तरी कशी, मला मोठा प्रश्न आहे. 6 महिने झोपून राहायचा. आणि तो गेल्यानंतर त्याची जी बायको होती कुंभकर्णाची पत्नी, तिलाही वरदान देऊन टाकलेलं भगवंताने. बघा, जरी तो रावणाचा भाऊ होता तरी भगवंताने तिला वरदान दिलं. काय दिलं की जिथे कीर्तन प्रवचन चालू असेल ना, तिथे हळूच लोकांना जाऊन डुलकी येते बघा लोकांना कीर्तन प्रवचनात, की तिथे तू जा. का तर लोकांची परीक्षाच घेण्यासाठी की नामस्मरण चालू असताना लोकांना झोप येते नक्की का जागे असतात, म्हणून तिथे जायला सांगितलं तिला. आणि जाऊ कुठे नकोस तर पिक्चरला, नाटकाला, या अशा ठिकाणी तू जायचं नाहीस, कारण झोप येणार नाही हे 100%. पण अशा ठिकाणीच जातो. तर असा हा कुंभकर्ण याला उठवला, झोपेतनं जागा केला, नगारे वाजवले, काय किती हलवला, तेव्हा तो उठला. 6 महिन्यांनी एवढी झोप झालेली होती तरी सुद्धा उठवला आणि त्याला पाठवला आता युद्धावर. पण तिथे त्याचंही काही चाललं नाही. शेवटी स्वतः रावण हा युद्धात उतरला आणि अगदी दिवसभर युद्ध चालू राहिलं रामाचं आणि रावणाचं. पण रावण काही केल्या मरे नाही. सूर्यास्त झाला आणि शेवटी विभीषणाला बोलवून घेतला. हे म्हणाले, विभीषणा, अरे म्हणा हा रावण मरतच नाहीये, काय करावं, काय करावं म्हणजे हा मरेल. तर विभीषणाने असा उपाय सांगितला की रावणाच्या नाभीमध्ये अमृत घट आहे, ते आहे, त्यामुळे तो मरू शकत नाहीये लवकर. ठीक आहे म्हणाले तुम्ही बाण बरोबर तिथेच सोडा. ते अमृत घट तो गेला की रावणाला मृत्यू आला हेच समजा. म्हणून प्रभूंनी दुसऱ्या दिवशी लगेच युद्ध सुरू झालं. आणि युद्ध सुरू झाल्याबरोबर पहिलं रावणाचं चाक मोडलं रथाचं. त्या दिवशी रावण मेला नाही, युद्ध चालूच राहिलं. रावण ही तयारीचा युद्ध होता. पण रावण आता घरी येऊन विचार करतोय की मला माझा विजय का होत नाहीये, का विजय होत नाहीये माझा. रावणाची पत्नी पटकन म्हणाली, अहो म्हणाले, ज्या भूमीवरती पतिव्रतांचा अपमान झालेला आहे ती भूमी कशी तुम्हाला विजय मिळवून देईल. असं पत्नीचं बोलणं ऐकलं मात्र रावणाला ते पटलंही. रावण म्हणतोय की मी आता युद्ध करणार आणि मला रामाच्या हातूनच मृत्यू हवा. म्हणून दुसऱ्या दिवशी रावण परत युद्धाला उतरला. आणि काय सांगावं, जसं विभीषणाने सांगितलेलं होतं तसंच प्रभूंनी बाण जो सोडला तो रावणाच्या बरोबर नाभीमध्ये गेला. अमृत घट जे होतं तिथे, त्यामुळे रावण तिथल्या तिथे मरण पावला. काय झालं सांगा हो, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. इतकं सगळं होतं तरी सुद्धा मृत्यू आलाच की नाही. तसं आता रावणाचा वध झाला आणि आता सीतामाईंना सोडवलं. तिथेच विभीषणाला राज्याभिषेक केला. रामाने असा विचार केला काय, आता आपण ह्याच्याशी युद्ध केलंय, आपण लंका जिंकले, तर आपण ह्या सिंहासनावर बसावं. ते प्रभू रामचंद्र होते, आपण नव्हतो तिथे. त्यांनी सांगितलं, विभीषणा आजपासून लंका तुझी. राज्याभिषेक केला आणि म्हणाले आता आपल्याला निघणं आवश्यक आहे, कारण भरताला मी वचन दिलेलं आहे की 14 वर्षाचा वनवास संपवून मी दुसऱ्या दिवशी उजेडत्या सूर्योदयाला तिथे हजर आहे. म्हणजे 14 वर्ष पूर्ण होताच पुढला होणारा सूर्योदय त्यावेळेला मी बरोबर तिथे हजर आहे. त्यामुळे भरत आता माझी वाट बघत असेल म्हणून पुष्पक यानातुनी निघाले सगळे जण, सगळे वानरगण, सुग्रीव, सगळे अगदी जांबवान सगळे निघाले. आता म्हणाले आपण अयोध्येकडे प्रयाण करायचं म्हणून सगळे निघाले. आणि वाटेत
ऋष्यमुख पर्वतावर अंजनी मातेचं दर्शन घेण्यासाठी उतरले आणि अंजनी मातेला एक एक पराक्रम मारुतीचा सांगतायत भगवान, पण अंजनी मातेने कानावर हात ठेवले. अंजनी माता म्हणते, प्रभू माझा मारुती असताना तुम्हाला लढावंच का लागलं? हा जर होता तर तुम्हाला लढावं का लागलं? बघा काय शिक्षण आहे मारुतीच्या आईचं. आणि आपल्याला आत्ताच्या मुलांचं शिक्षण, तू काही करू नकोस, सगळं जे काय ते भगवंत बघेल, मग या मेल्याने काय करायचं? तसं अंजनी माता सांगते, हा जर होता तर तुम्हाला युद्ध का करावं लागलं? माते, प्रभू सांगतात, अगं माते, रावणाचा वध हा माझ्या हातूनच लिहिलेला होता, म्हणून तर मला युद्ध करावं लागलं, ह्यासाठीच तर माझा जन्म आहे. ठीक आहे म्हणाले. मातेचं दर्शन घेतलं आणि पुढे निघाले. आणि भारद्वाज मुनींच्या आश्रमात आता हे सगळे येऊन पोहोचले. आणि भारद्वाज मुनींना नमस्कार चमत्कार सगळं झालं. आणि मुनी सांगतायत, प्रभू आता तुम्ही इथनं लगेच जायचं नाही, व्यवस्थित प्रसाद घ्या, जरा विश्रांती घ्या आणि मग निघा. प्रभू रामचंद्र गहिवरले आणि म्हणाले, मुनिवर्य तुम्ही सांगता हे अगदी बरोबर आहे, पण माझा भरत हा 14 वर्षाने मी त्याला वचन असं दिलंय की मी येतोय दुसऱ्या दिवशी, तर तो माझी वाट बघत बसेल हो. आणि नाही जर गेलो ना तर तो अग्निकाष्ठ भक्षण करेल, असा माझा भरत आहे. काय विश्वास होता बघा, की दोघेही सावत्र भाऊ आहेत पण सख्या भावाप्रमाणे वागत होते, की तो माझी वाट बघेल आणि शेवटी तो अग्निकाष्ठ भक्षण करेल, म्हणून मला आता निघाला पाहिजे. नाही, भारद्वाज मुनींचा आग्रह मुडवे नाही. मुनींनी सांगितलं, अहो मारुतीरायांना पुढे पाठवा आणि सांगा, निरोप पाठवा की येत आहेत प्रभू मागोमाग. आणि जसं सांगितलं ना तसं इकडे भरताची तयारी सुद्धा सुरू झाली, की आता म्हणाले, हा दादा आपला आला नाही तर बरोबर उगवत्या सूर्योदयाला आपण अग्निकाष्ठ भक्षण करूया. म्हणून याने अगदी चिता बिता सगळं रचून तयार होता भरत, आणि वाट बघत होता की आता येतील येतील येतील. आदल्या दिवशीच येऊन तयार भरत. आणि इकडून मारुतीराय निघाले निरोप घेऊन. आणि आता दुसऱ्या दिवशीची पहाट अगदी उजाडली. हळूहळू हळू ब्राह्मण मुहूर्त झाला. आता भरताने स्नान केलं आणि एकदा दक्षिणेकडे बघितलं, कोणी काही येताना दिसत नाही म्हटल्याबरोबर सीता तयार होतीच. आता सूर्योदय होणार इतक्यात म्हणाले, आता एकदा शेवटचं बघून घेऊया, कोणी येतंय का. चिता पेटवली. आता बघतोय दक्षिणेकडे, म्हणाले एक तेजस्वी कोणतरी येताना दिसतंय त्या सूर्याच्या ओघातनं. आणि बघितलं तर हा म्हणेपर्यंत मारुतीराय हजरही झाले. नमस्कार चमत्कार झाले. म्हणाले, मला रामभक्त मारुतीराय हनुमान असं म्हणतात. हो म्हणाले, ओळखलं की माझ्या लक्ष्मणाला तुम्हीच तर वाचवलं. ठीक आहे म्हणाले. काय सगळं बघितलं, एक एक चिते सगळी तयारी बघितली. मारुतीराय म्हणाले, प्रभूजी म्हणाले ते अगदी खरं होतं की हा माझा भरत हा अग्निकाष्ठ भक्षण करणार नक्की. आणि तेवढ्यात रामरायांची स्वारी आलीच पाठोपाठ. दोघेही एकमेकांना कडकडून भेटले आहोत. 14 वर्षानंतर भाऊ भेटतोय, काय आनंद. सगळे वानरगण तो सगळा आनंद बघतायत. लक्ष्मणाची भेट झाली, जानकी मातेची भेट झाली आणि आता रथ सिद्ध झाला. आणि प्रभू रामचंद्रांचा रथ हा तिथनं निघाला. अगदी सजवलेला रथ, काय सांगावं त्या रथाचं वर्णन. चारही बाजूला 4 वानरगण उभे आहेत. राम लक्ष्मण सीता बसलेत, पुढे मारुतीराय बसलेले आहेत हात जोडून. काय त्या वर्णन करावं रथाचं. स्वतः भरत हा रथाबरोबर खालून चालतोय आणि असा रथ अयोध्येत येऊन पोहोचला. आणि सहस्र स्त्रिया या दिवा घेऊन प्रभूंना ओवाळण्यासाठी अख्खी अयोध्या खुश होती की आता माझा राम परत येणार. प्रत्येक जण हेच सांगत होते की तो राम परत येणार नव्हता तर माझा राम परत येणार होता. हाच तर फरक आहे. माझा राम ही भक्ती आहे आणि मी राम हे ज्ञान आहे. हेच तर प्रत्येक जण अयोध्येतला माणूस म्हणतोय की माझा राम येणार, माझा राम येणार. आणि रामचंद्रांची स्वारी प्रगट झाली अयोध्येत. आणि
काय आनंद हो सगळीकडे. असा पैसे वाटून दिलेला आनंद नव्हता, सगळ्यांचा आनंद अगदी मनातून होता. आले प्रभूजी, आरती ओवाळून घेतलं, सगळ्यांना भेटले प्रभू, अगदी सगळ्यांना, अगदी आचार्यांपासून पाणक्यांपासून सगळ्यांना, दासांपासून दास जे होते त्यांनाही अगदी नावाने विचारून, काय कसे आहात असं विचारून, काय आनंद असेल बघा त्यांना. मी कायम सांगतो की एखाद्या मोठ्या माणसाचा फोन नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असणं ही मोठी गोष्ट आहे, पण आपला नंबर त्याच्याकडे आपल्या नावानिश्चित सेव्ह असणं हे महत्वाचं आहे. तेच तर प्रभूंचं होतं की सगळ्यांची नावं पाठ, आणि सगळ्यांना भेटले आणि विचारलं, सगळे भेटले पण माझी कैकेयी माता कुठे दिसत नाहीये. असा विचार करता करता कैकेयी मातेच्या महालात आले आणि रडत होती कैकेयी, आणि प्रभूंनी नमस्कार केला आणि रामाला घट्ट मिठी मारली. कैकेयी मातेने रामा, मला माफ कर, माझ्या मूढपणामुळे तुला हा वनवास भोगावा लागला. खरं तर भरतापेक्षा तू मला जास्ती प्रिय आहेस, असं कैकेयी मातेने सांगितलं. आणि आता दुसऱ्या दिवशी रामरायांना राज्याभिषेक होणार अशी सगळी तयारी चालू झाली. राज्याभिषेक झालाही, दुपारचं भोजन झालं, आणि आता संध्याकाळी सगळा दरबार भरला प्रभूंचा, रामरायांचा, की प्रत्येक येणारा नागरिक हा काही ना काहीतरी नजराणा रामरायांना देतोय, येणारे राजे देत आहेत. म्हणून रामांनीही प्रत्येकाचा गौरव करण्याचं ठरवलं, आणि असं प्रत्येकाला काही ना काही देत आहेत रामराय. आणि सीतामाईंच्या लक्षात आलं, ज्यांचं कार्य मोठं आहे मारुतीरायांचं, त्यांना अजून काहीच देत नाहीयेत. असं म्हणता क्षणी राम डोळ्यात पाणी आलं, म्हणाले, मी त्याला काय देणार, त्याला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहीये. तरी सुद्धा म्हणाले, शेवटी स्त्री बुद्धी आहे, आणि राग मानू नका, स्त्री बुद्धी आहे. सीतामाई म्हणाल्या, मी काय दिलं तर चालेल का, द्या म्हणाले. राम मारुतीरायांना हाक मारलं आणि पृथ्वीमोल किमतीचा हार गळ्यातनं काढून दिला, आणि मारुतीरायांनी तो चावून चावून सगळी त्याची वाट लावून टाकली. मला सांगा, आपल्याला जर असा हार मिळाला असता तर. पण मारुतीरायांना विचारलं, असं का केलंस? मारुतीराय सांगतात, अहो त्याच्यात रामच नाहीये, मी एकच रत्न जाणतो, ते रामरत्न. पायोजी मैने राम रतन धन पायो. हा अभंग सुंदर आहे. हे पिक्चरचं नाव मी सांगत नाही, हा अभंग सुंदर आहे की पायोजी मैने रामरतन धन पायो. हे त्या मारुतीरायांचंच म्हणणं आहे. आणि आजच्या श्लोकातनं समर्थ तर हेच सांगतायत की रावण हा रामाला विसरला, भगवंताला विसरला, म्हणून तर मृत्यू आला. तसेच मारुतीराय बघा, कायम भगवंत नामस्मरण चालू असल्यामुळे चिरंजीव पद प्राप्त झालं. त्यांना काय, विभीषणाला काय, आपले 8 चिरंजीव आहेत. अशा या चिरंजीव अवस्था ही का प्राप्त झाली, तर भगवंत नामस्मरण कायम चालू, अहो येता जाता हे चालूच आहे कायम. म्हणून तर समर्थ आपल्याला ह्या श्लोकात इतकंच सांगतात की जे रावणाची अवस्था झाली ती आपली होऊ नये असं जर वाटत असेल तर माझ्या प्रभूला, रामचंद्राला, या भगवंताला विसरू नका, म्हणजे आपल्या आयुष्यात कायम आनंदी आनंद आणि समाधान राहील. म्हणून पूर्व श्लोकात आपल्याला समर्थ सांगतायत, मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सोडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागे. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांनी थोडंसं नामस्मरण करूया आणि मग या कार्यक्रमाची सांगता करू. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम
श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ। कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया। अपराधी जन चुकतची गेले, तुझा तुची सावरी दयाळा। कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया। कोठे जावे काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा। कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया। दास म्हणे आम्ही केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा। कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी